नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. येऊर हे निसर्गरम्य ठिकाण असून ठाण्याला हे वरदान आहे. हे सांभाळणे आवश्यक आहे, परंतु येऊरमधील ताब्यात घेण्यात आले आहेत. येऊरमध्ये आदिवासींचा हक्क आहे, परंतु त्यांना मारून त्यांच्या जमिनी कब्जा घेतला जात आहे. येथे आता राजमहल उभे राहत आहेत. वन विभाग महापालिका काय करत आहे असा गंभीर सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. आव्हाड यांनी येऊरमध्ये जाऊन एका मोठ्या बांधकामाची देखील पाहणी केली. ठाण्यातील एक बांधकाम व्यावसायिक येथे बंगला बांधत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर वन परिक्षेत्र आहे. या भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर वन उद्यानात येऊर वन परिक्षेत्र आहे, परंतु गेले काही वर्षांमध्ये या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या ढाबे, हॉटेल उभे राहिले. काही राजकीय पक्षांच्या नेत्यांची येथे बंगले देखील उभे केले आहेत. येऊरच्या जंगलात मध्यरात्री होणाऱ्या पर्यटकांचाही मुद्दा ऐरणीवर आला होता. येथे मद्याच्या पार्ट्या देखील केल्या जातात, परंतु प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अनेकदा आदिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलने देखील केली. त्यामुळे येऊरच्या जंगलातील राजाश्रयाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. सोमवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट येऊरच्या जंगलात अनधिकृत बांधकामांची पाहणी करून प्रशासनावर टीका केली. येऊरचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत आहे. सुमारे 75 एकर वन जमीन खासगी लोकांनी ताब्यात घेतली आहेत. या ठिकाणी काही ठिकाणी आदिवासी राहत असताना त्यांना मारून त्यांच्या जमिनींचा ताबा घेण्यात आला. वन जमिनीवर आता राजमहाल उभे राहायला लागले आहेत. कायदा मानायचा नाही ही कोणती पद्धत आहे? ठाणे महापालिका गरिबांची बांधकामे तोडत आहे, पण मग हे यांना दिसत नाही का, असा सवाल आव्हाड यांनी महापालिकेवर उपस्थित केला. येऊरमध्ये निर्मल सोळंकी नावाचा व्यक्ती गुंड घेऊन येतो आणि आदिवासींना बाहेर काढून जमिनीचा ताबा घेतो, असा आरोपही त्यांनी केला. पूर्वी येऊरच्या रस्त्यावर बिबटे फिरायचे, आता बिबटे दिसत नाही. येथे लॉन्स उभारण्यात आले आहे. तिथे विवाहासाठी परवानगी कशी दिली जाते, असेही आव्हाड म्हणाले. जमिनी संदर्भात तक्रारी पोलिसांकडे जातात, पण तक्रारी घेतल्या जात नाहीत. ठाण्यातील एक मोठा विकासक बंगला बांधत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. पण प्रश्न असा आहे की येऊरचं निसर्ग सौंदर्य नष्ट होत चाललं. जवळजवळ 75 एकर वनजमिनी इथल्या खाजगी लोकांनी ताब्यात घेतल्या. काही ठिकाणी आदिवासींच्या जमिनी आदिवासी राहत असताना त्यांना मारून बाहेर काढून त्यांच्या जमिनीचा ताबा घेतला. ह्याची तक्रार झाली पोलिसांनी तक्रार घेतली नाही. शेवटी शेड्यूल ट्राईब कमिशनकडे तक्रार झाली केंद्रांच्या, आणि केंद्राने आता पत्र पाठवून ह्याची दखल घेतलेली आहे. आता वनजमिनीवरती ताबा घेऊन त्याच्यावरती बंगला बांधण्याचं काम चालू आहे. आता एक बंगला साधारण 1000 स्क्वेअर फीट, 1500 स्क्वेअर फीट, 2000 स्क्वेअर फीट पर्यंत ठीक आहे. राजमहाल उभे राहायला लागले तर मग कशाला काय अर्थ आहे? आमचं पहिल्यापासून आहे की येऊरचं निसर्ग सौंदर्य नष्ट होऊ देऊ नका. झाडं लावा, प्रचंड मोठी मोठी झाडं येऊ द्या, हिरवळ होऊ द्या. पण ही कुठली पद्धत आहे? कायदा मानायचाच नाही, बरोबर नाही.
आणि मग माझा प्रश्न आहे, ठाणे महापालिका गरिबांची बांधकामं, ही बिल्डिंग तोड रे, ती बिल्डिंग तोड रे, मग हे काय, हे दिसत नाही ना? आणि बांधणाऱ्यालाही थोडीशी तरी जनाची नाही मनाची असावी की बाबा छोटं बांधूया, छोटं बांधा ना. आपल्याला राहण्यापुरतं 2-3 बेडरूमचं घर बांधलं ठीक आहे, तुम्हाला रेस्ट हाऊस बांधायचं का, हॉटेल बांधायचं का? आणि तुमची जरी 10 एकर जमीन असली तरी 10 एकर जमिनीवरती तुम्हाला बांधता येत नाही. तुम्हाला एकाच एकरावरती एक घर बांधावं लागतं. असेही प्रकार झालेत की एका एकरावरती प्लॉट टाकून बंगला बांधून 2-2 जणांना ते विकले गेले. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या सगळ्याची चौकशी लागली. आता बघूया चौकशीत काय होतंय. पण हे सगळं सत्य समोर आणलं पाहिजे ना. नेमका अधिकारी नेमलाय, तो अधिकारी कोण येतो, काय येतो, कारण का अधिकाऱ्याला काय मॅनेज करायला लागतंय. पण हे 100% प्रकरण हायकोर्टात जाणार. 100% कोणी ना कोणी आता हायकोर्टात जाईलच हे प्रकरण घेऊन. कारण का जेव्हा कोणीच ऐकायला तयार नाही तेव्हा एकच इलाज असतो, हायकोर्ट. देखील आदिवासींच्या बाजूने निकाल दिलाय, जमीन दिली आहे हायकोर्टाने, तहसीलदारांनी ताबा दिलाय. निर्मळ सोलंकी नावाचा गुंड येतो, गुंडांना घेऊन येतो आणि एंटायर जमिनीतनं आदिवासींना बाहेर काढतो आणि जमिनीचा कब्जा घेतो. मी ऑन रेकॉर्ड विधानसभेत बोललोय. पूर्वी इथे 4-4, 5-5 बिबटे रस्त्यावर फिरताना दिसायचे, आता कुठे दिसतात? सकाळ संध्याकाळ कधीही पक्ष्यांचा वावर असायचा, आता कुठे? आता तुम्हीच रात्री दाखवलेलं, एकदा रात्री 12 वाजता इथे फुल फटाक्यांचा धुमधडाका चालू होता. इथे माझा प्रश्न आहे, कमर्शियलला परमिशन नसताना लग्न लावू कसे देतात? रिसेप्शन कसं होऊ शकतं? इथे लॉन्स कसे काय भाड्याने दिले जाऊ शकतात? मला त्यांच्याबद्दल मला कोणाबद्दल काय नाही बोलायचं. माझा प्रश्न असा आहे की एवढं हे निसर्गरम्य ठिकाण आहे, ठाण्याच्या दृष्टीने ते लंग्स आहेत. ठाण्याला वरदान आहे येऊर म्हणजे, ते सांभाळा ना. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस तथा ठाणे व पालघर जिल्ह्याचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक आनंद परांजपे आणि राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीब मुल्ला, तसेच ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस व सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक.
पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे तडफदार नेतृत्व माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. मुंब्रा कौसा येथील कचरा समस्येने आता उग्र रूप धारण करू लागली आहे. गेल्या 5 दिवसांपासून कचरा उचलला न गेल्याने संतप्त झालेल्या शानू पठाण यांनी कचऱ्याने भरलेल्या 5 गाड्या थेट ठाणे महापालिका मुख्यालयाच्या दिशेने वळवल्या. मात्र पोलिसांनी त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरच अडवून ताब्यात घेतले. गेले काही दिवसांपासून मुंब्र्यात कचऱ्याची मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाली आहे. डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करण्यात ठाणे महापालिकेला यश येत नसल्याने येथील कचरा उचलला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील कचरा उचलावा यासाठी अनेक वेळा संबंधितांना सांगूनही कारवाई होत नसल्याने संतपलेल्या शानू पठाण यांनी नाक्यावर कचरा भरून गाड्या ठामप्पाच्या दिशेने वळवल्या. या गाड्या ते ठामप्पा मुख्यालयासमोर रिकामा करणार होते. कौसा, अमृतनगर, रशीद कंपाऊंड आदी भागातील कचरा त्यांनी मुख्यालयासमोर फेकण्याचा निर्धार केला होता. मात्र पोलिसांनी गाड्या अडवून त्यांना ताब्यात घेतले. अब इसके बाद हम लोग कोई लाइव और पूरे लेटर नहीं देंगे कि हमने निवेदन दिया, हमने जो लोक प्रतिनिधि को करना चाहिए लेटर के माध्यम से, और उसके बाद निवेदन देके अब ये काम नहीं करेंगे. हम महापालिका को बिना बताए हमने डाला एक बार कचरा, अब की बार अगर ये व्यवस्था सही नहीं हो रही है ना तो हम महापालिका को बिना बताए डालेंगे, क्योंकि क्रिस्टल कंपनी की और महापालिका की साठगांठ का भांडा फोड़ अब करना ही पड़ेगा और ये चलेगा नहीं. करोड़ रुपए का बिल ले रहे हैं. मुंब्रा पुलिस स्टेशन और मुंब्रा के नागरिक का क्या काम है? शानू, आज चाहे तो हम यहाँ भी आंदोलन कर सकते हैं. शानू, यहाँ का काम, यहाँ पे आंदोलन करने से यहाँ पे नागरिक, आप देखिए महिलाएं रास्ते पे थी, वो जो काम करने वाले लोगों क्या बोल रहे थे, यहाँ पे आंदोलन करके यहाँ पे फायदा नहीं होगा. महानगर पालिका के ऊपर इसका सॉल्व. हाई कोर्ट का ऑर्डर है, कोर्ट और सुप्रीम कोर्ट को कौन मान रहा है? तो उनको तो कोई रोक नहीं रहा है, जो सफाई कर रहे हैं उनको रोक रहे हैं. कोर्ट को ये सरकार, ये हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट का कंटम कई विषयों पे किया जा रहा है. आप देख रहे हैं ना, मैदान, गार्डन, आरोग्य केंद्र, कचरों का अंबार पड़ा है. सोसाइटियों में कचरों का अंबार पड़ा है. नागरिक खुद परेशान है. आज मुंब्रा कौसा में रास्ता रोको और इसके विषय से ये सॉल्व नहीं होने वाला. महापालिका को अब हम लोग बता के नहीं करेंगे, ना ही हम ना मीडिया को बताएंगे, ना ही मतपत्र व्यवहार करेंगे, और ना ही हम प्रशासन को बताएंगे. अब की बार जो कचरा डाला जाएगा वो चुपचाप से डाला जाएगा, क्योंकि अगर महापालिका और ये प्रशासन ये सोच लेगा कि ठाणे जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत कंत्राटदारांनी कामे केली आहेत, मात्र त्यांना अद्याप त्यांची देयके दिली नाहीत. ही देयके तात्काळ अदा करावीत या मागणीसाठी राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत राज्यातील कंत्राटदार कामे करीत असतात, मात्र त्यांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची देयके रखडली आहेत. ही देयके अदा करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचा संघर्ष सुरू आहे. आता या देयकांमध्ये जल जीवन मिशनच्या देयकांचाही समावेश झाला आहे. ही देयके तात्काळ देण्यात यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चेकरांनी शासनाचा निषेध केला. तसेच हातात फलक घेऊन शेतकऱ्यांप्रमाणे आम्हीही आत्महत्या करायची का असा सवाल उपस्थित केला आहे. याप्रसंगी मंगेश आवळे म्हणाले की आमचे पैसे मिळवण्यासाठी आम्ही गेले 2 वर्षांपासून संघर्ष करीत आहेत, तरीही आमची 90,000 कोटी रुपयांची देयके अदा करण्यात आलेली नाहीत. आता ठाणे जिल्ह्यात जलजीवन योजनेअंतर्गत 740 कामे करण्यात आली. 740 गावातील घराघरात कंत्राटदारांनी पाणी पोचवले आहे. ही योजना राज्य आणि केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे. आम्ही वर्षभर काम केल्यानंतर केंद्राने हात वर केले आहेत, तर राज्य सरकार काही भाष्य करायला तयार नाही. एकीकडे सरकारी बांबू धोरणे बदलत आहेत आणि दंडही ठेकेदारांनाच लावत आहे. आम्ही अनेकदा निवेदन दिले आहेत, मात्र त्यावर काहीच कारवाई होत नाही.
त्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. त्यांनी आनंदाने दिवस साजरा करावेत, दिवाळी करावी, पण आम्हाला काळी दिवाळी साजरी करावी लागत आहे. त्याचे काय? आम्हीही लटकून घ्यावे का, असा सवाल केला. या आंदोलनात कल्पेश केनी, भगवान भोईर, पिन पाटील, आकाश आव्हाड, अनंत पवार, अनिकेत ढालपे, कौस्तुभ राणे, काशीनाथ मुरबाडे, विक्रांत देशमुख, राणा ढोले, अनिल नलावडे, चेतना शिंदे, अविनाश तिवरेकर आदी सहभागी झाले होते. आजचं आंदोलन जे आहे साधारणतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये 90,000 कोटीची देयकांची थकबाकी पूर्ण हे राज्य सरकारकडे बाकी आहे, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं नियोजन त्याच्यावर झालेलं दिसत नाहीये. ठाणे जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन मार्फत पाणी पुरवठ्याच्या विभागामार्फत आम्ही लोकांनी ही कामं करत आलेलो आहे. मला ह्या शासनाला आवर्जून हे सांगायचं आहे की ह्या राज्यामध्ये खास करून मला माननीय आपले एकनाथजी शिंदे साहेबांना सांगायचं साहेब, तुमच्या या जिल्ह्यामध्ये साधारणतः 740 योजना आहेत. या योजनेच्या पैकी 80 ते 70 ते 80% कामं कंत्राटदारांनी पूर्ण केलेली आहेत, परंतु त्याचं साधं हस्तांतरच होत नाहीये. उलट आम्हाला दंड लावण्यात येतो. मागच्या उन्हाळी अधिवेशनामध्ये केंद्राच्या ह्याच्यामध्ये माननीय निर्मला सीतारामनजी यांनी स्पष्ट सांगितलं होतं की 2028 पर्यंत ह्या कामांना मुदतवाढ दिलेली आहे म्हणून. आता आम्हाला हे समजत नाही की ते सांगतात मुदतवाढ दिलीत, महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुदतवाढ सरसकट दिलेली आहे आणि ठाणे जिल्हा एकमेव असा जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला मुदतवाढ मिळत नाही, उलटे आम्हाला दंड लावण्यात येतो. आता शासकीय ज्या काही योजना राबवताना कुठे पीडब्ल्यूडीची अडचण असेल, कुठे वन विभागाची अडचण असेल, कुठे जलसंधारणाची अडचण असेल, कुठे इतर फॉरेस्टची अडचण असेल, यांच्या बाबतीमध्ये ते ज्या वेळेला त्या जागा हस्तांतरित होत नाहीयेत त्याच्या बाबतीत सुद्धा कंत्राटदारच दोषी का? आम्ही काय त्याचा दोष स्वीकारायचं? मला हे समजत नाहीये की शासन ह्या नक्की कुठल्या गोष्टी बघतंय. आणि माझी आवर्जून शासनाला विनंती आहे, खास करून सीओना आणि कलेक्टर साहेबांना आम्ही जाऊन सांगणार आहे की तुम्ही एक समिती स्थापन करा. त्या समितीमध्ये कंत्राटदारांचे प्रतिनिधी, तुमचे अधिकारी आणि त्याचं अध्यक्षपद माननीय सीओनी घ्यावं की जेणेकरून आमचे जे मुद्दे आहेत ते व्यवस्थितरित्या मार्ग लागू शकतील. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज ठाण्यातील घोडबंदर रोड येथील ठाणे महानगरपालिकेच्या आनंदनगर परिवहन सेवेचे डेपो येथे राष्ट्रवादी युवा काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आनंदनगर डेपो घोडबंदर रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस कामगार चालक व मेकॅनिकल संघटना आनंदनगर आगार ठाणेची स्थापना करण्यात आली. या नामफलकाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र कामगार युनियन नेते नित्यानंद वीरू वाघमारे यांच्या नेतृत्वात शेकडो कर्मचारी व नागरिकांचा आज नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य असा पक्षप्रवेशी करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा यांच्या वाढदिवसाबद्दल केक कापून व कर्मचारी नागरिक यांना अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष समील विभाग कार्याध्यक्ष सलीम पटेल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष वीरेश शेट्टी, युवक विधानसभा अध्यक्ष KP अहद, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड तसेच युनियनचे अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष मनोज वाघमारे, कार्याध्यक्ष दगडू महाजन, खजिनदार श्रीमंत दादनने, सेक्रेटरी गुरुदत्त यादव, सचिव बाबू सालुरी, उपसचिव राजेश चव्हाण, कोषाध्यक्ष कृणाल सोनने, सदस्य अखिल शेख, मोहसिन मिर्झा, अरुण महाने, संतोष करे, सुनील कदम, राजेश पाटील, सागर साठे, दीपक कुलाल, धनराज पवार, सचिन गुणगंभीर, प्रतीक मोरे, रसूल शेख, पांडुरंग पिंगळे, रमजान सय्यद, कारभारी आहिरे, जीवन पाटील, सचिन जाधव, शशिकांत काळे आदी मान्यवर
बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस चालक व मेकॅनिकल कामगार व मेकॅनिकल संघटन म्हणजे TMT डेपोमध्ये आनंदनगर येथील सर्व जे चालक आहेत आणि वर्कशॉपमध्ये काम करणारे आमचे मेकॅनिकल टीम आहे यांची आज आम्ही एक संघटनेची आज सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आपले राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज त्यांचा नामफलकचं आपण अनावरण केलेलं आहे. आजपासून आम्ही कटिबद्ध आहोत की यांचे प्रश्न, यांची जी समस्या असतील, यांचे जे अडीअडचणी असतील त्याच्या बाबतीत आम्हाला एक लोकप्रतिनिधी म्हणून कामाचा जो अनुभव आहे, जे महापालिकेत आम्हाला यांचे जे प्रश्न मांडायचे असतील, यांच्यावर होणारे अन्याय, यांचे जे अडीअडचणी असतील त्याच्या बाबतीत त्यांचे प्रश्न सोडवण्याबाबतीत आम्ही कटिबद्ध आहोत असा मी त्या सर्वांना विश्वास व्यक्त करतो. आधीपासून आम्ही बघितलेलं आहे की TMT हे संघटन बाबतीत एक कॉन्ट्रॅक्ट वर्कर येण्याच्या आधीपासून TMT कशी सुधारावी, TMTचे कामगारांचे काय प्रश्न असतील, TMTचे वर्कशॉपचे काय प्रश्न असतील, 2010 असेल 11 असेल तेव्हापासून आम्ही त्याच्या बाबतीत प्रश्न मांडत आलेलो आहोत. त्यांची थकबाकी असेल, त्यांच्या पगाराचे प्रश्न असतील, ठेकेदारमार्फत यांना होणारे पगारांची दिरंगाई असेल, ठेकेदारांबाबतीत होणारे त्यांची थकबाकी असेल, सुविधा असतील, या बाबतीत वारंवार आम्ही महापालिका संबंधित ठेकेदार यांच्या मार्फत त्यांच्या बाबतीत आम्ही प्रश्न मांडत आलो आहोत. आज त्यांची एक संघटनेची स्थापना केली. संघटन गोरगरीब कामगारांसाठी गरजेची असते. संघटन झाल्यावर एकत्रितरित्या आपण आपले प्रश्न मांडू शकतो, नाही हक्कासाठी भांडू शकतो आणि आपण आपल्या एका संघटनेमार्फत आपण आपले निवेदन देणं, चांगला त्यांना ॲटमॉस्फिअर इथे म्हणजे चांगल्या बाबतीत तिथे त्यांना काम करणार होणारी अडीअडचणी दूर करू शकतो. एकत्रित राहिल्यावर एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आपली ताकद वाढते हे संघटनांनी वेळोवेळी सिद्ध करून दिलेलं आहे. म्हणून ते एकत्र राहून आपण एकमेकांसाठी आपण काम पण चांगला करू, लोकांना सुविधा पण चांगली देऊ. चालक लोक प्रवाशांना, ठाणेकरांना घेऊन जात असताना सेफली त्यांना आपण सुरक्षितरित्या त्यांना घेऊन जाऊ शकतो. त्यांच्या बाबतीत त्यांचे आरोग्याच्या दृष्टिकोन असेल, वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवणार आहोत आणि येत्या काही दिवसात यांचा मी एक कार्यक्रम घेणार आहे. त्याच्यात त्यांचे जे प्रश्न आहेत आम्हाला समजून घ्यायचे, त्यांची अडीअडचणी आमचे समजून घ्यायचे आहेत, त्यांचे पगाराचे काय प्रश्न असेल, वाढीच्या बाबतीत प्रश्न असेल, सुट्ट्यांच्या बाबतीत असेल, जे कॉन्ट्रॅक्टर लागू नाहीये. पण वास्तविकता पाहता मनुष्य आहेत ते आणि मनुष्याला प्रत्येक वेळी नीतीप्रमाणे आपल्याला एक दिवस सुट्टी पाहिजे, थोडासा आपल्याला आरामची गरज असते. पण आज त्यांनी आराम करायला घेतला तर त्यांना त्या दिवशीचा पगार भेटत नाही. अशा परिस्थितीत ज्यांच्यावर त्यांना मानसिक ताण असेल तर कुठल्या पद्धतीने तो चालक आपली चांगली गाडी चालू शकतो, तो कुठल्या पद्धतीने गाडी चांगली रिपेअर करू शकतो, हे सर्व प्रश्न त्यांच्याशी भेट घालून आम्ही नक्की प्रशासन पुढे मांडणार हे मी त्यांना वचन देतो. सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी या डेपोमधील जवळजवळ 200 कामगार आहेत, जे आता अर्धे ड्युटीवर असतील, अर्धे आले तिथे, बरोबर आहे. या सर्वांनी मिळून यांच्या बऱ्याच समस्या होत्या त्या यांनी मांडल्या. त्या समस्या सन्माननीय नजीब मुल्ला साहेब आणि आनंद परांजपे साहेब यांच्या माध्यमातून सोडवण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यामुळे आजच्या या अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभदिनी आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे आणि आज जवळजवळ मेकॅनिक आणि चालक असे मिळून 200-300 लोकांचा आमच्या पक्षामध्ये या ठिकाणी यांनी आज प्रवेश करून आज आमचं राष्ट्रवादी कामगार चालक संघटना आणि मेकॅनिकल संघटनेची स्थापना या ठिकाणी सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला साहेब यांच्या नेतृत्वात केली गेली. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.